की जनता कहती है कि शिवाजी महाराज महाराष्ट्र के दैवत है। मग शिवजयंती आता 19 तारखेला साजरी करणार, पण शिवाजीचे विचार आपण मानतो का? आचार त्याच्या आधारावर करतो का? हे या प्रश्नाचं उत्तर सरकार आणि जनता दोघांनी देणं आवश्यक आहे। शिवाजींनी काय म्हटलं होतं? कोणी पण माणूस जर नशा बंद झाला तर त्याच्याकडून मनस्वी पापाचार घडतो आणि तो बेखबरदार होतो आणि कार्यनाश होतो। हेच सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी सांगितलेलं आहे। तेव्हा आज येत्या शिवजयंतीला आपण संकल्प घेतला पाहिजे की आमच्या गावात, आमच्या वसाहतीत, आमच्या मोहल्ल्यात, आमच्या गरीब वस्तीमध्ये आम्ही शराबचा व्यापार करू देणार नाही। महिलांवरती अत्याचार होतो शराबच्यामुळे, पुढची पिढी सुद्धा विनाशाच्या दिशेने चालायला लागते आणि तरी महाराष्ट्र सरकारने 1000 दुकानं दिलेली आहेत, त्यातल्या अनेक शेकडो दुकानं महिलांना चालवायला दिलेली आहेत। हा किती मोठा विरोधाभास आहे। तेव्हा माझं सगळ्यांना आवाहन आहे, आमच्या नशामुक्त भारत आंदोलनातर्फे की आपापल्या गावात, आपापल्या वस्तीमध्ये ग्रामसभा घ्या, जनसभा घ्या आणि तिथे संकल्प घ्या। शिवजयंतीचा खरा समारोह तेव्हाच साजरा होईल आणि आपलं जीवन वाचेल नशेपासून, जी नशा बर्बाद करते, लाखो लोकांचा मृत्यू आणते, महिलांवरती अत्याचार घडवते, अशी नशा आपण जीवनातून हटवणं हे आपलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे। तो शराब का धंदा सबसे गंदा, शराब का व्यापार बंद करे सरकार। प्रत्येक राज्य सरकार हजारो कोटी रुपये शराबपासून, धंद्यापासून कमावतात, हे सुद्धा संविधानाच्या विरोधी आहे। अनुच्छेद 47 संविधानातली धारा 47 काय सांगते की शराब बंदी करणं हे सरकारचं कर्तव्य आहे। तेव्हा आमचं हेच आवाहन आहे शिवजयंतीच्या निमित्ताने।